जय हिंद सगळ्यांना. माझ्या ग्रँड ह्युमन बीइंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचा अगदी आवडीचा सण तो म्हणजे होळी. होळी रे होळी पुरणाची पोळी हे जे ब्रीदवाक्य आहे ते लहानपणापासून आपण ऐकत असतो. मग होळी हा सण का साजरा करावा त्याच्या मागे एक पौराणिक कथा ही सगळ्यांनाच माहिती, जी हिरण्यकश्यपूची आणि भक्त प्रल्हाद यांची. होळी ह्याच करता पेटवली जाते की जे आपल्यामधले दुर्गुण असतील, आपल्या वास्तूमधले जे दुर्गुण असतील, तर ते सर्व दुर्गुण या होळिका आज जी पेटवली जाणार त्याच्या पवित्र अग्नीमध्ये ते सगळं भस्म व्हावे आणि तो जो अग्नी असतो पवित्र अग्नी, त्या पवित्र अग्नीमधून आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळावे म्हणून होलिका दहन केलं होतं. पूर्वीच्या काळी त्याच्यामध्ये एरंडेल, जो एरंडेल तेल आपण वापरतो त्या एरंडेल झाड सुद्धा वापरलं जायचं. त्याचं म्हणजे सायंटिफिक रिझन असं की ज्यावेळेस ते पेटलं जायचं तर त्याच्यामधनं निघणारा जो धूर असतो त्याच्यामध्ये नंतर कापूर आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, अशा गोष्टी ह्या टाकल्या जातात का तर जो वातावरण असतो ते वातावरणसुद्धा शुद्ध व्हावं. तसंच मी आज इथे उभी आहे तुलसी दर्शन कल्याण पश्चिम या सोसायटीमध्ये. थोड्याच वेळामध्ये आपण इथे सुंदर अशी माझ्या पाठीमागे दिसते की छान अशी सुंदर होळी जी आहे होलिका सजवलेली आहे. तिचं आता दहन होणार आहे. सोसायटीतल्या सगळे मंडळी आता थोड्याच वेळात खाली येणार आहे आणि जसं जसं हा सोहळा पार पडणार तसं तसं शूटसुद्धा होणार. येणाऱ्या पिढीला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मोठ्यांकडनं नेहमीच काही ना काहीतरी योग्य असं मार्गदर्शन नेहमीच मिळत असतं. तसंच आमच्या ह्या सोसायटीकडून सुद्धा आम्ही अशाच येणाऱ्या पिढीसाठी काही वारसा जो आहे तो देण्याचं काम करते, छोटासा प्रयत्न. तर सोबत राहा शेवटपर्यंत. पेटवण्यापूर्वी जसं प्रत्येक सोसायटीचे कमिटी मेंबर्स असतात तर सगळे येतीलच होळीच्या खाली. त्यांच्यामधलेच एक आपल्या समोर तिथे बसलेले आहे श्री वाघ सर. काका नमस्कार. तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा. अगदी धन्यवाद. आशीर्वाद राहू देत फक्त असे. तुमच्यासारख्या ऍक्टिव्ह माणसांना नेहमीच आमचे शुभ आशीर्वाद आहेत. उलट तुमच्याकडनं आम्हाला कशी प्रेरणा मिळते ना, म्हणून मग या गोष्टी कशा म्हणजे पुढे पुढे चालत राहतात. तरी आम्ही शिक्षक असतो पण विद्यार्थ्यांकडनं शिकतो. हा तुमचा मोठेपणा आहे. आजच्या या सुंदर अशा प्रसंगी तुम्ही काय मार्गदर्शन करा किंवा काय सांगाल? आणि आपली जी सोसायटी आहे, सोसायटीच्या सगळ्या सभासदांनी सगळ्यांनी मिळून ती छान असा सुंदर होळी सजवलेली आहे, त्याबद्दल काही आपल्या सोसायटीच्या होळीच्या निमित्ताने सांगायचं म्हटल्यानंतर आपली ही तुळशी दर्शन सोसायटी एकमेव सोसायटी की जी 36 लोक फॅमिली राहतात. परंतु छोटीशी सोसायटी पण सुंदर सोसायटी आहे आणि सगळे एकोप्याने राहतात आणि त्यामुळे त्याचं एकोप्याने राहण्याचं प्रत्येक म्हणजेच आपण याची होळी केलेली आहे ही सगळ्यांच्या सहभागातून आपण होळीचा महोत्सव साजरा करतोय. आणि ह्या होळीच्या निमित्तानं आता होळी आपण काय करतो, होळी पेटवतो. ह्या पेटवतो याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू त्याच्यामध्ये टाकतो, त्याचं ज्वलन होतं, जळतात त्या. तसं ह्या होळीच्या निमित्ताने शुभ संदेश असा मिळतो की माणसाच्या मनामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती असतात त्या वाईट प्रवृत्तीचं सुद्धा आपण दहन केलं पाहिजे आणि चांगल्या प्रवृत्तीने आपण वागलं पाहिजे हा त्याच्यानं संदेश मिळतो. आणि हा संदेश लोकांनी जर अंमलात आणला तर निश्चितच आपल्या सोसायटीचंच नाही तर समाजाचं सुद्धा चित्र बदलू शकतं. पण आज समाजामध्ये बरेचशा काही विकृतींचा जो दिसतोय आपल्याला, त्या विकृती नाश व्हावा याच होळीच्या निमित्ताने मी आपल्या संतांची सदिच्छा देतो. आणि या होळीच्या सणानिमित्ताने सर्वांनी असंच एकोपाने आनंदाने राहावं या सदिच्छा देतो. धन्यवाद. आता हळूहळू सगळे जण खाली येणारच आहेत. जसे जसे सगळे खाली येतील तसं तसं आपण पुढचा व्हिडिओ हा कंटिन्यू करतच राहू. जसं की मी आता तुम्हाला सांगत होते की तुलसी दर्शन जी सोसायटी आहे कमिटी मेंबर सगळे खाली येत आहेत. आपला परिचय द्या आणि हे काय म्हणतात त्याला अगदी पहिला सण आहे ना, तर तुम्ही तुमचा परिचय आणि आपल्या ह्या सणाबद्दल थोडंसं सांगा. परिचय म्हणजे मी रविकांत पाटील, तुळशी दर्शन या सोसायटीचा नवनिर्वाचित. आता मला बिनविरोध निवडून दिलेला आहे आणि आपल्या या सोसायटीचे सर्व मेंबर आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी आनंदाने उत्साहाने आपण आजचा दिवस साजरा करणार आहोत. सर्वांनी या बाबतीत सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि ताई तुम्ही काय सांगाल आजच्या होळी या निमित्ताने? सगळे पहिला कमिटी नियुक्त झालेला पहिला सण आहे. सगळ्यांनी
हो, आणि आता ती इतकी सुंदर सजवलेली आहे आणि सगळेजण आपले सोसायटीतले एक सगळेजण येत आहेत. प्रत्येकाने थोडं मत व्यक्त करायला की काय वाटतंय आणि होळी ही का साजरी करावी आणि येणाऱ्या पिढीला काय सांगितलं गेलं पाहिजे. नमस्कार, ही आमची तुलसी दर्शनमधली होळी आहे. आमची आता नवीन कमिटी नेमलेली आहे. पाटील काका हे अध्यक्ष आहेत आणि दरवर्षी अशाच पद्धतीने आता हा आमचा पहिला सण आहे. असंच आता आम्ही पुढे छानपैकी सगळे सण साजरे करणार आहे, कारण ह्या प्रत्येक सणामध्ये मुलांना सहभाग होतो. कारण मुलांना सगळ्या सणांचं महत्त्व कळलं पाहिजे. ते मुलांना समजत नाही, नुसतं मोबाईलमध्येच असतात ते. त्यामुळे आता आम्ही हे प्रत्येक सण वर्षामध्ये जे आपले सुरू होतात गुढीपाडव्यापासून ते सर्व सण आम्ही साजरे करणार आहोत आणि आम्हाला आमच्या सोसायटीकडनं तसा प्रतिसादही आहे. आणि ह्या नवीन कमिटीसाठी सर्वांचं खूप खूप अभिनंदन की नवीन कमिटी नेमलेली आहे आणि सर्वांनी त्यांना सहभाग द्यावा, सर्वांनी त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि होळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा सर्वांनी. धन्यवाद. असं सगळं आहे आपल्या ह्या तुलसीदास सोसायटीचे जे ज्येष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिकांचं काय म्हणणं आहे, 2 शब्द आपण बोलावे. मी शामराव अहिरे, तुळशी दर्शन सोसायटी. आज वसंत ऋतूतला पहिला सण होळी आणि सर्वांनी मिळून साजरी करायची म्हणजे खूप चांगला उत्साह असतो. सबका साथ सबका विकास ब्रीदवाक्य आहे, सबका साथ सबका विकास. याप्रमाणे होळी साजरी केली तर अजूनच चांगलं आणि मंगलमय वातावरण, थोडंसं होलीनेस वाटतं, छान वाटतं होळीचं. वर्षी ज्या पूजा होतात, ज्या पूजा अगदी व्यवस्थित केल्या जातात ते म्हणजे इकडनं येणं तिकडनं हे आमचे उपासने काका दर अगदी सगळ्या म्हणतात ना, अगदी होळीची पूजा इतकी सुंदर होते आणि खूप छान समाधान. आणि आजही त्यांच्या हातून पूजा ही होणार आहे की नाही. धन्यवाद. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी. नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी. जय माया भवानी. तूने इसमें रोशनी भरी है, दान दिया भक्ति का, दान दिया शक्ति का, तूने ही तो झोलियां भरी. जो भी बरसों बरसों तरसे थे आई इन होठों पे हंसी, अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी. हम चट्टान से डटे कभी न राह से हटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे